कुरुंदवाड शहराला शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा होत नसल्यानं शहरवासियांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागती आहे। सध्या नदी उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। अपुरा पाणीपुरवठा होत असल्यानं शहरवासियांमध्ये संताप आहे। त्यामुळे मुबलक आणि शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीनं साखळी उपोषण सुरू केलंय। 2015 पासून भिजत मोड पडलेलं आहे पाणीपुरवठ्याचं। मागचं काय मी आता काढणार नाही, मागं काय झालं काय नाही त्या खोलात जाणार नाही। पण जी 48 कोटीची जी नवीन पाईपलाईन जी मंजूर केलो असं म्हणतात, गेली 2 वर्षे सांगतात, प्रशासन सांगतंय, बाकीचे प्रतिनिधी सांगतात की आम्ही ती मंजूर केली आहे, मंजूर की अंतिम टप्प्यात आहे, अंतिम टप्प्यात आहे। अंतिम टप्पा आम्हाला काही समजायला तयार नाही। आमचं एवढंच मत आहे, आम्हाला कुठलं राजकारण करायचं नाही, कुणावरही राजकारण करायचं नाही। आम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, गावचा पाणीपुरवठा व्हायला पाहिजे। आमची सगळ्या सर्व पक्षी कृतीची इच्छा आहे आणि तो पाणीपुरवठा लवकर व्हावा ही आमची इच्छा आहे। आजचा 10वा दिवस आहे। मी एवढंच सांगतो प्रशासनाला की जोपर्यंत शासकीय मान्यता मिळत नाही, शासनाची जोपर्यंत पाणीपुरवठा मान्यता मिळत नाही, तोपर्यंत आम्ही इथनं अजिबात उठणार नाही। हे उपोषण आमचं साखळी उपोषण चालूच राहणार। सुधारित नळपाणी पुरवठा योजनेला अद्यापही प्रशासकीय मंजुरी मिळाली नसल्यानं समितीनं नाराजी व्यक्त केली। दरम्यान आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा केली। सुधारित नळपाणी पुरवठा योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी त्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, मात्र आंदोलकांनी त्याला नकार दिला। यावेळी कृती समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, तानाजी आलासे आदी उपस्थित होते। या आंदोलनाला विविध सामाजिक संघटना, नागरिकांनी पाठिंबा दिलाय।